नमस्कार, मी दुर्गेश वाडकर. आमच्या सर्वांच्या लाडक्या दुर्गेश होम किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो. तुम्ही आमच्या सर्व व्हिडिओंना जसा प्रतिसाद दिलाय तसा हा आणि येणाऱ्या पुढच्याही व्हिडिओंना प्रतिसाद द्याल अशी आम्ही आशा बाळगतो. आणि या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. आजची आपली रेसिपी आहे व्हेज कटलेट. तर आता त्याचं साहित्य बघून घेऊया. व्हेज कटलेटसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. उकडलेला बटाटा, मटार, गाजर, शिमला मिरची, फरसबी, बीट, भिजवलेले पोहे, शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, मैदा, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड, बारीक चिरलेली मिरची, लिंबाचा रस, मीठ आणि तळ्यासाठी तेल. सगळ्यात आधी आपण सर्वात मोठ्या अशा मिक्सिंग बाउलमध्ये बटाटे आपले किसून घेऊया. आता यात आपण एक एक भाज्या ऍड करत जाऊया. बारीक चिरलेली फरसबी, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला गाजर आहे जो मी पार बॉईल करून घेतलाय. मटारचे दाणे हे सुद्धा मी पार बॉईल करून घेतले. किसून घेतलेला बीट, बारीक चिरलेली कोथिंबीर, भिजवून घेतलेले पोहे, बारीक चिरून घेतलेली मिरची, लाल तिखट, हळद, जिरेपूड, गरम मसाला, लिंबाचा रस, मैदा थोडं बाइंडिंग एजंटचं काम करण्यासाठी आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचे. गाजर आणि मटारला शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण डायरेक्टली या मिश्रणात ऍड करण्याच्या आधी त्याला पार बॉईल करून घेतलं होतं, म्हणजे अर्धवट शिजवून घेतलं होतं पाण्यामध्ये. सर्व जिन्नस एकत्र करून आपल्याला ह्याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. आपल्याला हवा असा घट्टसर गोळा आपल्यात बनवून तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. तयार झालेल्या मिश्रणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे असे गोळे बनवून घ्यायचे किंवा कटलेट्स बनवून घ्यायचे. आता आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेऊया. थोडंसं मीठ घालूया त्यात हळूहळू पाणी ऍड करूया आपण. अशी आपल्याला पातळसर एक स्लरी बनवून घ्यायची. भांडं ठेवूया आपण. भांडं आपलं तापलंय. आता आपण त्यात तेल घालूया. हे कटलेट आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे. आता आपले हे तयार केलेले व्हेज कटलेट्स आपल्याला या कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचे. बुडवून घेतल्यानंतर आपल्याला हे या शेवमध्ये घोळवून घ्यायचं.
आपल्याला असे सर्व बाजूनी कोट करून घ्यायचे आणि आता आपण हे तळायला सोडणार आहोत. गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला. अशा प्रकारे आपले हे वेज कटलेट्स गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झाले. तर आता आपण ते काढून घेऊया. अशा प्रकारे आपले वेज कटलेट्स तयार झालेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.